अड्डे खराड़ी में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर झुग्गी बस्ती में 22 अप्रैल को सुबह के समय आग लग गई थी। इसमें 90 घर जलकर खाक हो गए थे। लोगों के घरेलू सभी चीजें जल गई। आज 13 दिन बाद भी सरकार की ओर से कोई भी मदद न मिलने के कारण आज कांग्रेस पार्टी वडगांव शहरी मतदार संघ की ओर से पुणे कलेक्टर कचहरी पर जुलूस निकाला गया। इसमें कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता और जिन लोगों के घर जल गए थे वे सभी लोग बड़ी संख्या में शामिल हुए। इस समय सरकार के विरोध में जमकर नारेबाजी की गई और मांग की गई कि हमारे घर फिर से उसी जगह पर बना कर दें। लोगों ने कहा कि अगर आज हमारी मांगे पूरी नहीं हुई तो आज से बड़े पैमाने पर जुलूस निकाला जाएगा। ऐसा निवेदन कलेक्टर को पेश किया गया। साथ ही आग में जलकर खाक हुए घरेलू सभी चीजें कलेक्टर को सौंप दी गई। या ठिकाणी भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत या वसाहतीला आग लागून आज 14 दिवस पूर्ण झाले। बुधवारी 23 तारखेला आग लागली, परंतु आज 14 दिवस झाले। 14 दिवसामध्ये आज प्रशासन आजपर्यंत झोपलेलं आहे। आजपर्यंत प्रशासनाने कोणताही प्रशासनाचा अधिकारी आज आमच्या झोपडपट्टीमध्ये आलेला नाही आणि त्यांची कसल्याही प्रकारची विचारपूस केलेली नाहीये। हे सरकार जे आहे हे नुसतं खोटं बोल आणि रोटून बोल असं हे सरकार आहे। नुसतं खोटं बोलायचं आणि रिटून बोलायचं असं हे सरकार हे आता आपल्याला बदलण्याची वेळ आलेली आहे। त्याला कारण असं आहे की आपत्कालीन विभागाकडे आज जवळजवळ हजारो कोटी रुपये आपत्कालीन विभागाकडे पडून आहेत, परंतु आज आपत्कालीन विभागाचे कुणीही आमच्याकडे येऊन साधा आम्हाला विचारलं देखील नाही किंवा कसल्याही प्रकारचा पंचनामा झाला नाही किंवा त्यांनी सर्वे देखील केलेला नाहीये। तहसीलदाराचा कोणताही पदाधिकारी या ठिकाणी आलेला नाही आणि सर्वे केलेला नाहीये। आज आमची जे काही बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील सर्व नागरिकांची मागणी आहे की जे काही आमचे 100 घरे जळालेले आहेत, जे जळालेले घर आहेत त्याच ठिकाणी आम्हाला ते घर बांधून मिळालं पाहिजे। पुन्हा रोजच्या रोज आम्हाला त्या ठिकाणी आपत्कालीन विभागाकडून रोजच्या रोज जेवण कपडे मिळाले पाहिजेत आणि आर्थिक मदत देखील झाली पाहिजे, ही आमची प्रामुख्याने आमची मागणी आहे। जर आज या ठिकाणी छोट्या प्रमाणामध्ये आम्ही सर्व नागरिक या ठिकाणी आलेलो आहोत, परंतु जर या ठिकाणी आज आमचं आंदोलन केलं, छोटंसं आंदोलन केल्यानंतर जर आमच्या मागण्यांची त्यांनी मान्यता दिली नाही तर भविष्य काळामध्ये संपूर्ण झोपडपट्टीतील आणि पुणे शहरातील झोपडपट्टीतील नागरिक या कलेक्टर कचेरी समोर मोठं आंदोलन उभा करू आणि या ठिकाणी त्यावेळेस काय होईल हे मात्र सांगता येणार नाही। कारण आज आम्ही छोट्या प्रमाणामध्ये तुम्हाला एक छोटा इशारा देण्यासाठी आम्ही या कलेक्टर कचेरीवरती आलेलो आहोत। परंतु कलेक्टर साहेब, आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, पालक आहात जिल्ह्याचे, तुम्हाला तरी समजलं पाहिजे की हे सरकार कोणाचंही असू द्या, परंतु कलेक्टर हे जिल्ह्याचे पालक आहेत। या आज झोपडपट्टीमधील नागरिकांचे संपूर्ण घर जळालेलं आहे। आज पहाटे आग लागल्यामुळं कपडा देखील यांच्या अंगावरती कपडा नाहीये, अंगावरती घेण्यासाठी कपडा नाहीये। आज त्या लोकांचे काय हाल चाललेले आहेत हे पाहण्याचं काम हे कलेक्टर साहेबांचं आहे। कलेक्टर साहेबांनी तहसीलदारांना आदेश दिले पाहिजेत आणि लगेच त्या ठिकाणी सर्वे केला पाहिजे आणि ज्या ठिकाणी घरे जे जळालेले आहेत त्यांना त्या ठिकाणी घरं बांधून मिळाले पाहिजेत, आर्थिक मदत मिळाली पाहिजे। आज आपण या ठिकाणी पाहतोय हा आमच्या झोपडपट्टीतील नागरिकांनी किती कष्ट मेहनत करून हा संसार त्यांनी फुलवलेला आहे आणि आज आम्हाला वेदना होतात। आमच्या झोपडपट्टीतील लोकांचा हा संसार पाहून आम्हाला वेदना होतात। एक फ्रीज घेताना, एक सिगडी घेताना, एक तांबे घेताना, एक सिलेंडर घेताना किती आमच्या नागरिकांना वेदना होतात, या वेदना आम्हाला माहिती आहेत, परंतु तुम्हाला एसी मध्ये बसून काही कळणार नाही। कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी आमची दखल घेतली पाहिजे आणि जर दखल घेतली नाही तर भविष्य काळामध्ये आम्ही मोठं आंदोलन करू आणि या ठिकाणी त्यावेळेस मात्र आम्ही कोणाचाही ऐकणार नाही। तरी त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम। ब्युरो रिपोर्ट, V-SATIS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।